Cancer Healer Center, a new beginning. एकनाथ शिंदेंचा संताप, मात्र फडणवीसांच्याही पोटात ढवळाढवळ. मनसे सोबतच्या युतीवरून राऊतांचा निशाणा. भोंगेन विरोधी आंदोलनाच्या वेळी आमच्यावर 17,000 केसेस दाखल केल्या. मग यासाठी उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का? ठाकरेंच्या युती संदर्भातल्या तयारीनंतर संदीप देशपांडेंचा सवाल. मुंबई ठाणे परिसरात ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी बॅनरबाजी. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र असल्याचा बॅनरवर उल्लेख. मनसे शिवसेना युतीच्या चर्चेनंतर ठाकरे समर्थकांमध्ये आशादायी चित्र. राज ठाकरे अटी शर्थींनी झुकतील असं मला वाटत नाही. शिंदेंशी संपर्क तोडा, फडणवीसांशी बोलू नका, अशा अटी घालून राजकारण होतं का? उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना सवाल. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर शरद पवारांची कोणतीही प्रतिक्रिया नाही, तर दोन कुटुंब एकत्र येत असल्यास आनंदच, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. कार्यकर्त्यांच्या भावना असतात, मात्र त्याचा काही परिणाम होईल असं वाटत नाही. मंत्रिपदासंदर्भात शेवटी पक्षच निर्णय घेईल. नाशिकमधील मंत्रिपदाच्या बॅनरबाजीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा. ससून रुग्णालयानं नव्यानं दिलेल्या अहवालानंतर गुन्ह्याची नोंद. अलंकार पोलीस आज घैसासांना नोटीस पाठवणार. मे अखेरपर्यंत मुंबईतील 76 धर्मादाय रुग्णालयांची तपासणी होणार. दीनानाथ रुग्णालयातील प्रकरणानंतर आता प्रशासनाची खबरदारी. मासिक उत्पन्न अहवाल, गरीब रुग्ण निधीसाठी रुग्णालयाच्या उत्पन्नाच्या 2% वाटप यावर लक्ष केंद्रित. छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडच्या तरुणीची आत्महत्या. आरोपी अभिषेक कदमला अटक. आजच्या दिवशी म्हणजे 20 एप्रिललाच होतं तरुणीचं लग्न. बडतर्फ रणजित कासलेला निवडणूक ड्युटीच नव्हती. कासल्याचे दावे तथ्यहीन. निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. पुण्यात काँग्रेसला गळती. संग्राम थोपटे पाठोपाठ आता युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटलांचा सुद्धा राजीनामा. संग्राम थोपटे सुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. जुगार खेळतो, गोव्यातून दारू आणतो. बिडवलकर हत्या प्रकरणातला आरोपी सिद्धेश शिरसाट याचा व्हिडिओ. वैभव नाईकांनी केला ट्विट. आकाचा वरदहस्त असल्याशिवाय एवढी हिंमत कशी होऊ शकते? नाईकांचा पुन्हा निलेश राणेंवर निशाणा. सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणामध्ये सुसाईड नोट समोर. रुग्णालयातील एका महिला अधिकाऱ्यानं आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा उल्लेख. आरोपी मनीषा मुसळे माने विरोधात गुन्हा दाखल. मालवण राजकोटमधील शिवरायांचा पुतळा उभारणीचे काम पूर्णत्वाच्या जवळ. शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात पर्यटकांमध्ये उत्सुकता. पुणे शहराच्या उपनगरांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा. पाणीपट्टी भरून सुद्धा टँकर माफिया जास्तीचे पैसे घेत असल्याचा आरोप. नाशिकमधील दगडफेक प्रकरणी 38 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. धार्मिक स्थळाचं अतिक्रमण हटवण्यापूर्वी झाला होता हिंसाचार. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल 8 मे रोजी लागणार. 17 वर्षाच्या सुनावणीनंतर आता हा निकाल राखीव. मालेगावात 29 सप्टेंबर 2008 रोजी झाला होता बॉम्बस्फोट. इगतपुरी तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाई. दरेवडीतील आदिवासी महिलांची पाण्यासाठी पायपीट. जंगलातनं 3 किलोमीटरपर्यंत गोडभर पाण्यासाठी जीवघेणा प्रवास. कल्याण डोंबिवलीमध्ये दुर्गंधीयुक्त आणि पिवळसर रंगाचं पाणी. उल्हासनदीमध्ये जलपर्णी काढण्याच्या कामामुळे पाण्याची गुणवत्ता ढासळली. नागपुरात काल सर्वाधिक 44.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. शहरातील 33 ट्रॅफिक सिग्नल्स दुपारी 1 ते 4 या वाजेदरम्यान बंद राहणार. नागपूरच्या उमरेड तालुक्यामध्ये घरावर 50 किलो धातूचा तुकडा कोसळला. आकाशातनं धातूचा तुकडा कोसळल्याचा स्थानिकांचा दावा. मध्य रेल्वेवर 5 तासांचा मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान दिव्या मार्गावर मेगा ब्लॉक सुरू, तर दुपारी 3:45 वाजेपर्यंत डाऊन मार्गावरच्या सेवा जलद मार्गावर वळवल्या जाणार. जळगावमध्ये उष्णतेमुळे केळी मालाची उपलब्धता वाढली, तर उत्तर भारतात केळीच्या मागणीत घट झाल्यामुळे बाजारभावात सध्या 200 रुपयांनी घसरण. शेतकऱ्यांमध्ये नाराजी. जम्मू काश्मीरच्या काही भागात मुसळधार पाऊस. रामबनमध्ये भूस्खलनानंतर अनेक वाहनं आणि घरं ढिगाऱ्याखाली. भूस्खलनात 3घांचा मृत्यू. अनेक नद्यांना पूर आल्यामुळे नागरी वस्तीतही पाणी. राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंसोबत युतीची तयारी. मात्र उद्धव ठाकरेंची युतीसाठी राज ठाकरेंसमोर अट, तर युतीच्या अटीवरून मनसे आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये जुंपली.
दिल्लीच्या दयालपूरमध्ये इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू. मुख्यमंत्री रेखा गुप्तांकडून चौकशीचे आदेश. तळमजल्यावरील बांधकामामुळे इमारत कोसळल्याचा अंदाज. नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे. त्याआधी बीडमधून एक धक्कादायक बातमी. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.